नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 177, 25 जून. आध्यात्मिक प्रवास भाग 2. बालयोगी महाराजांचं ज्यांच्याकडं मी भागवत ऐकत होते नित्य, त्यांनी मला एकदा विचारलं की गोरखपूरवाल्यांना मराठीत भागवत हवे, देता का लिहून? तर मी लगेच हो म्हणाले. पण आरंभ सुरुवातही केली, पण ते प्राधान्याने लिहायचे आहे हे डोक्यात न घेता सवड मिळाली की लिहायला घ्यायचे. 3रा स्कंद लिहून झाला आणि मी महाराजांकडे गेले की माझं 3 स्कंद लिहून झाले सांगायला. तर ते म्हणे, अहो किती उशीर केलात, थोडा आधी आला असतात तर तुमचे तेवढे तरी स्कंद आपण दिले असते. कारण त्यांना खूप घाई होती. त्यांनी अनेकांना सांगितलं आणि लिहून घेतलं आहे. आता पुढच्या महिन्यात प्रकाशन आहे. मग मला खूप वाईट वाटलं. मग म्हणलं जाऊ द्या आता काय, मग मी सोडून द्यायचं म्हणले. तर महाराज म्हणले, छे असं मध्येच सोडू नका, ती कृष्णकथा आहे ते लिहून पूर्ण करा. मी तोंडाने हो म्हणाले, पण माझा उत्साह संपला होता, त्यामुळं मी फारसं लक्ष दिलं नाही त्याकडं. पण दरम्यान श्रीजींचा मला एक दृष्टांत झाला की त्यांनी आम्हाला वाचायला काहीतरी द्या असं म्हणाले. मग प्रत्यक्ष परमात्म तत्वाला आपण काय वाचायला द्यायचं, मला खूप प्रश्न पडला. आणि मग भगवंताची वाङ्मय मूर्ती असणारे श्रीमद भागवत ते पूर्ण करावं असं त्यांना सुचवायचं असेल असं कल्पना केली. आणि मग पुढं मी भागवत लिहायला घेतलं. पुढचे 12 स्कंद म्हणजे 18,000 श्लोक अर्थासहित लिहून झालं. आणि का लिहायला श्रीजींनी ते सांगायचं होतं, का त्याचं कारण काय असेल हे जसं जसं भागवत लिहित गेले तसं तसं माझ्या लक्षात यायला लागलं की पंचसाधारण आणि वेदाज्ञा भागवतामध्ये जागोजागी ठासून भरलेले आहेत की जे कोणताही भागवतकार सांगायलाच जात नाही. त्याचं वाईट वाटतं त्याचं मला. मी ते जागोजागी सगळीकडे मी त्याला खुणा करून ठेवलेले आहेत. पण एकदा श्रीजींनी हुबेहूब समर्थ रूपातही दर्शन दिले आणि दृष्टांत दिला. त्यावेळेस मग माझ्या मनात आलं की समर्थ रामदास म्हणजे एक त्यांचं संपूर्ण वाङ्मयच सुंदर आहे. मी दासबोध आणि मनोबोधाचा अभ्यास सुरू केला, त्याच्या सगळ्या परीक्षाही दिल्या. पुढे बहिणीकडे ज्यावेळेस सिंगापूरला गेले त्यावेळेस ते दोघं नवरा बायको समर्थांचे भक्त असल्यामुळं त्यांच्याकडं पादुका 8 दिवस राहिला होत्या. त्यामुळं गडावरच्या पादुकांसोबत राहायचाही लगेच समर्थांनी योग आणून दिला. त्याच्याचबरोबर वारकरी असणारे आमच्या घराजवळच राहणारे डॉक्टर दादा भैरट हे आमच्या पंढरपूरचं एक वैभव आहे की ज्याने अमृतानुभव इंग्रजीत लिहिला आणि तो ऑक्सफर्ड विद्यापीठाने तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात घेतला. ते पत्र आल्यावर त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी मला 2-2दा ते पत्र माझ्याकडनं वाचून घेतलं, कारण ते दुर्बिणीतनं वाचायचे. त्यांचं वय जवळजवळ 90च्या पुढे होतं त्यावेळेस. दुर्बिणीतनं वाचावं लागायचं. मग मला म्हणले, वाच, पुन्हा एकदा वाच, पुन्हा एकदा वाच. इतका त्यांना आनंद झाला आणि अर्थात तो आनंदाचीच गोष्ट होती. मग ते पत्र मी पुन्हा वाचलं आणि त्याच वर्षी मग पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी द्यायचं ठरवलं आणि सुदैवाने मला तो कार्यक्रम जवळून पाहायला मिळाला. हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी कधी सोडू नकोस हे त्यांनी मला वारंवार बजावले आणि सल्ला दिला आणि पुढं ते मी कायम ठेवलं. एकूणच ईश्वरीय अवतार परम सद्गुरू गजानन महाराज, समर्थ रामदास ठाकूर जे रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, गोंदवलेकर महाराज, बालयोगी, बेलसरे काका, वरदानंद भारती, दादा भैरट हे सर्वच्या सर्व तत्वतः एकरूप असले तरी वेळोवेळी वेगवेगळ्या रूपात मनोबल वाढवत जीवन समृद्ध करत राहिले. हे केवळ ईश्वरी कृपेमुळेच शक्य झाले हे मात्र नक्की. अगदी आजच्याच काळात बघायचं झालं तर डॉक्टर पुरुषोत्तम महाराज राजीमवाले आणि डॉक्टर मुकुंद महाराज सोनगिरकर कोणत्याही शंकेला उत्तर द्यायला आणि मार्गदर्शन करायला तत्पर असतात. ही केवळ ईश्वरीय कृपा आणि देणगी होय. अशा ह्या सर्वांना शतशत वंदन. धन्य ईश्वरी अवतार आणि धन्य त्यांचे काम. नमस्कार.